5 गोष्टी फार इम्पॉर्टंट आहेत ॲक्युपंक्चरमध्ये. पहिलं म्हणजे तुमचं ॲक्युरेट डायग्नोसिस. पण ॲक्युपंक्चरमध्ये तसं नाही आहे, सब्जेक्टिव्ह ट्रीटमेंट आहे. तुम्ही म्हणालात सुईचा वापर होतो याच्यामध्ये, तर हे कसं आणि त्याच्यामध्ये समोरच्या व्यक्तीला पेन होत नाही का? हे सगळ्या 5ही गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हाच तुम्हाला ते रिझल्ट्स मिळतात. म्हणजे A, B, C, D असे 4 ग्रुप्समध्येच पेशंट रिस्पॉन्ड करतात. ए ग्रुपमधले पेशंट जे असतात ते विदिन 3 सिटिंग्स छान रिस्पॉन्ड करतात. म्हणजे मोर दॅन 80% पेन त्यांचं जातं विदिन 3 सिटिंग्स. ओके. किती वर्ष असलं तरी. बी मधले असतात ते अप टू 7 सिटिंग्स ते रिस्पॉन्ड करतात. सी वाले जे असतात ते अप टू 15 सिटिंग्स आणि डी वाले आफ्टर 15 सिटिंग्स. ते मेडिकेशन घेणाऱ्या लोकांच्या गोळ्या थांबवू शकतात. एन्झायटी आहे, डिप्रेशन आहे, निद्रानाश आहे. कित्येक वर्ष झोपेची गोळी घेणारे लोक येतात आणि त्यांना आम्ही ट्रीटमेंट देतो. मॅम, PCOS हा जो प्रॉब्लेम असतो तो पण ह्याच्याने बरा होतो? कुठल्याही कम्पॅरेटिव्ह हे घेतलं आपण तर ॲक्युपंक्चरचे रिझल्ट खूप फास्ट आहेत. तुम्ही समजा एखाद्या दुर्धर आजारासाठी वर्षानुवर्ष ट्रीटमेंट घेताय, पण तुम्ही इथे बघा 15 सेटिंग आणि नंतर 7 सेटिंग किंवा 7 सेटिंग म्हणजे 3 महिन्या ते 4 महिन्यापर्यंत तुम्ही बरे मॅक्सिमम बरे होतात. मॅम, बऱ्याच जणांना ना वजन त्यांचं जास्त असतं हा एक प्रॉब्लेम असतो आणि त्यांना कमी करायचं असतं. सो वजन कमी करण्यासाठी पण आपण अक्युपंक्चरचा यूज करू शकतो का? सगळ्यात इम्पॉर्टंट ज्या लोकांना डायबिटीस आणि ब्लड प्रेशर आहे किंवा जे लोक रक्त पातळवायची औषधं घेत असतात त्यांनी कधीही ते सोडायची नसतात. त्यांची औषधं त्यांना घ्यावीच लागतात. खूप सारे पेशंट मला असं सांगतात की ट्रीटमेंट घेतल्यामुळे शुगर कंट्रोलमध्ये येते, बऱ्यापैकी नॉर्मलला यायला लागते, पण म्हणून आम्ही गोळी सोडून देतो. तसं करता येत नाही. अच्छा. सगळं अवघड केलं म्हणजेच बरोबर आहे आणि तेच यशस्वी असण्याचा मंत्र आहे असं नाही आहे. आनंदापासून म्हणून आपण दूर गेलेलो आहोत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन पॉडकास्टमध्ये. तर आजचा हा पॉडकास्ट जरा वेगळा होणार आहे. तुम्ही सुरुवात पाहून तुम्हाला समजलं असेल की अक्युपंक्चर हे एक जे शास्त्र आहे हे कसं काम करतं आणि आपल्यासोबत जे आज मॅम आहेत ते अक्युपंक्चरिस्ट सुमिता सातारकर मॅम आहेत आणि त्यांचा 30 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे या क्षेत्रामध्ये आणि त्यांनी आत्तापर्यंत लाखो लोकांना ह्या थेरपीनी बरं केलं आहे. तर ही थेरपी एक्झॅक्टली काय आहे, ही कशी वर्क करते, ते आजच्या पॉडकास्टमध्ये आपण जाणून घेणार आहोत. पॉडकास्ट जो आहे तो शेवटपर्यंत पहा. नमस्कार मॅम. नमस्ते. स्वागत आहे तुमचं आपल्या पॉडकास्टमध्ये. थँक्यू सो मच मला तुम्ही इथं बोलवल्याबद्दल. बरेच प्रश्न आहेत मला. हो, सगळ्यांनाच असतात. अक्युपंक्चर हा जो म्हणजे क्षेत्र आहे हा तुम्ही का निवडला, आधी मला हे सांगा. हो, हा खूप अवघड प्रश्न आहे. मी सांगते की आपण एक काहीतरी विचार करून आपल्या आयुष्यामध्ये करत असतो, पण डेस्टिनीने आपल्यासाठी काहीतरी वेगळं निवडलेलं असतं. पर्पज ऑफ लाईफ म्हणूया आपण. त्याप्रमाणेच माझं काही झालेलं आहे आणि ॲक्सिडेंटली नाही म्हणणार मी, पण सिस्टमॅटिकली मी या फील्डमध्ये आले. ओके. साधारण नंतर 94 साली मी ह्या कामाला सुरुवात केली आणि शिकल्यानंतर मला असं झालं की कोण ॲक्युपंक्चरचा उपचार घ्यायला तुमच्याकडे येणार आहे. बरोबर. तर मी घरोघरी जाऊन कामाला सुरुवात केली. ओके. मी लोकांच्या घरी जायचे आणि त्यांना विचारायचे की तुमच्या घरी कोणी आजारी आहे का आणि आपण हा उपचार घेऊयात. पण नॅचरलीच ॲक्युपंक्चर म्हटलं की लोकांना कुठला उपचार आहे, काय आहे याच्याबद्दल खूप प्रचंड गैरसमज, आणि तेव्हा 30 वर्षापूर्वी खूपच होते. तर ते फटकळलं जायचं आणि तरी पण पेशन्स आणि म्हणतात ना पर्सिस्टन्स ठेवला मी आणि नंतर माझ्या कामाला हळूहळू सुरुवात झाली. ओके. ओके. हे एक्झॅक्टली काय आहे अक्युपंक्चर, म्हणजे ही थेरपी कशी काम करते मला ही सांगा. ॲक्युपंक्चर हे मुळात भारतीय शास्त्र आहे. सगळ्यांना वाटतं ते चायनीज आहे, कारण चायनामध्ये ते 800 वर्ष प्रचलित आहे. तिथलं जे जगातलं मोठं हॉस्पिटल आहे बीजिंग, तिथं मी शिकली आहे. ओके. सो सगळ्यांना असंच वाटतं की चायनीज ॲक्युपंक्चर, पण ही मुळात प्राचीन भारतीय उपचार पद्धती आहे. आपण थोडंसं मागे जाऊया इतिहासात की आता आपल्या इथं आपण कान टोचण्याची प्रथा आहे, नाक टोचण्याची प्रथा आहे, प्रथा म्हणून आपण पाळतो. बरोबर. तुम्हाला असं वाटतं की ह्याचा काही संबंध शास्त्राशी असू शकतो? नाही, कोणालाच माहिती नाही. पण त्या 3-4 हजार वर्षापूर्वीचं जे वैद्यकीय शास्त्र आहे भारताचं, बेसिकली भारताची हिस्ट्री आपण बघितली तर खूप प्रचंड प्रभावी प्रगल्भ देश होता आपला. शिक्षण म्हणा, वैद्यकीय पद्धती म्हणा,
आणि अशा वेगवेगळ्या पॅथी नव्हत्या भारताकडे. येस येस. वनस्पती आणि ह्याच्यातनं जे दिलं जायचं ते आयुर्वेदा ज्याला आपण म्हणतो. आणि कान टोचण्याचं मूळ सिग्निफिकन्स असं आहे की बाळ जन्मल्यानंतर आज कसं आपण BCG वॅक्सिन देतो, त्याच्याऐवजी रोगप्रतिकारशक्ती बिंदूचा तो पॉईंट आहे. ओके. तो सोन्याच्या तारेने किंवा धातूच्या तारेने तो टोचला जायचा तेव्हा. आणि ते BCG वॅक्सिन टीकाकरण आहे ते त्यावेळेचं. बरोबर. मुली वयात येताना नाक टोचण्याची प्रथा, हे सगळे बिंदू आपल्या ओव्हरीज आणि रिप्रोडक्टिव्ह सिस्टमशी कनेक्टेड असतात. ओके. सो प्युबर्टीमध्ये ते पॉइंट्स, अलंकार, पोशाख, हे सगळं खूप शास्त्रीय आहे भारतीय. आणि जसं जसं इंग्रजांचं सगळं कलोनियल इम्पॅक्ट आजही आहे म्हणतो आपण, घराघरात सगळ्या ह्या उपचार पद्धती होत्या. गुरु शिष्य परंपरेतनं ॲक्युपंक्चर शिकवलं जायचं. पण जसं ते आलं, ईस्ट इंडिया कंपनी आली, त्याप्रमाणे सगळं आपली शास्त्र लोप पावली आणि भारताबाहेर ते चीनकडे गेलं थ्रू नेपाळ आणि इंडस व्हॅलीमधनं. आणि त्या लोकांनी ही उपचार पद्धती खूप मनापासून शिकली आणि गेले 800 वर्ष ती प्रचलित आहे तिथे. ओके. त्यामुळे आपल्याला वाटतं चायनीज ॲक्युपंक्चर. भारतामध्ये परत ॲक्युपंक्चर आत्ता साधारण म्हणजे चीनचं वॉर जे झालं, युद्ध झालं, त्या युद्धामध्ये डॉक्टर कोटनीस काम करत होते. त्यांनी ते बघितलं की ह्यांच्या सोल्जर्सला ॲक्युपंक्चर दिलं जातं. आणि मग आफ्टर वॉर सगळं झाल्यानंतर ते पंडितजींकडे गेले आणि त्यांनी ते गेले, त्यांची 12 डॉक्टर्सची टीम चायनाला शिकून आली ॲक्युपंक्चर. आणि त्यांनी कलकत्तापासून वेस्ट बेंगालपासून अगदी ग्राउंड लेवलला ॲक्युपंक्चर सुरू केलं. इन्स्टिट्यूट पण त्यांनी स्थापन केली वेस्ट बेंगॉलमध्ये. आणि त्यांनी काय केलं, हेल्थ वर्कर्सला ॲक्युपंक्चर शिकवायला सुरुवात केली. सो जिथं प्रायमरी हेल्थ केअर पण मिळणार नाही तिथं ॲक्युपंक्चर मिळू शकतं. ओके. आणि मग हळूहळू प्रसार व्हायला लागला भारतामध्ये त्याचा. भरपूर इन्स्टिट्यूट्स, प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन्स यायला लागल्या. आणि असं झालं की मी ज्या काम करत होते ते माझं काम करत असतानाच मला असं वाटत होतं की जे मी शिक्षण घेतलं ते पुरेसं नाही आहे, त्याचं ज्ञान घेण्याची आवश्यकता. पण भारतामध्ये तसे ॲव्हेन्यू तेव्हा नव्हते. त्यामुळे मला चीनला जायला लागलं, मला अमेरिकेत जावं लागलं, सगळं वेस्टर्न ईस्टर्न ॲक्युपंक्चर शिकायला लागलं. ओके. बरेच प्रशिक्षण कार्यक्रम असतात ते करावे लागले. आणि मग 2000 साधारण 8 साली आमची जी भारतातले सगळे ॲक्युपंक्चर प्रॅक्टिशनर्स आहेत, आमची असोसिएशन फॉर्म केली आम्ही. आणि आमचं म्हणणं असं होतं की ॲक्युपंक्चरला सुद्धा आपल्या देशामध्ये, कारण बाहेरच्या देशामध्ये जर ॲक्युपंक्चरला एवढं एक उपचार पद्धती म्हणून मान्यता आहे, तर आपल्या इथं फक्त थेरपी म्हणून का बघितलं जातं. त्याचा फायदा आपल्या लोकांना मिळाला पाहिजे आणि ह्याच्यासाठी आम्ही लढा दिला. 2015 साली महाराष्ट्र सरकारने ॲक्युपंक्चरला वैद्यकीय शास्त्र म्हणून मान्यता दिली. हे भारतातलं पहिलं राज्य आहे, महाराष्ट्र सरकार, की ज्यांनी हे पाऊल उचललं. ओके. आणि 2017ला महाराष्ट्र ॲक्युपंक्चर काउन्सिलची स्थापना झाली आहे. ॲक्युपंक्चर ॲक्ट आहे. त्याच्यानंतर सगळ्या जे प्रॅक्टिशनर्स होते महाराष्ट्रातले त्या सगळ्यांना एका अम्ब्रेलाखाली घेऊन त्यांचं रजिस्ट्रेशन करणं आणि त्यांच्यासाठी त्यांची एक्झाम घेतली सरकारने, पात्रता परीक्षा. त्यात जे पास झाले त्यांना लायसन्स दिले. त्याचं रिन्युअल असतं दर 5 वर्षांनी. आणि दुसरं शिक्षण म्हणजे आता आपल्या इथं शिक्षण उपलब्ध झालं पाहिजे, ह्याच्यासाठी आता महाराष्ट्रात 17 वैद्यकीय कोर्सेस ॲक्युपंक्चरचे चालू झालेले आहेत. ओके. जवळजवळ 700-800 विद्यार्थी आता सेकंड सेमिस्टरला आहेत, शिकतायत. सो असा तो ॲक्युपंक्चरचा प्रवास आहे. ॲक्युपंक्चर हे शास्त्राला, ॲक्यूज म्हणजे निडल, लॅटिन वर्ड आहे तो, आणि पंक्चर इज टू पेनिट्रेट. इट इज अ सायंटिफिक मेथड ऑफ पंक्चरिंग टायनी निडल्स ऑन द बॉडी सरफेस टू बॅलन्स द व्हायटल एनर्जी ऑफ द बॉडी फॉर हिलिंग अँड प्रिव्हेन्शन ऑफ द डिसीज. ओके. म्हणजे तुमचा आजार बरा करण्यासाठी सुद्धा आणि आजार होऊ नये म्हणून सुद्धा कशाचं, प्राणशक्तीचं संतुलन करण्याची उपचार पद्धती आहे. उदाहरण देते, फार शास्त्रीय बोलत नाही. तुम्ही गार्डनला पाणी घालता, पाईपने घातलं असेल तुम्ही, पाणी घालताना मध्येच तुम्हाला वाटतं पाईपमधलं पाणी कमी येतंय, तुम्ही काय करता, पाईप चेक करता, ट्विस्ट पडलेला असतो, तो सरळ काढता. ॲक्युपंक्चर म्हणजे ते ट्विस्ट काढणे, एनर्जी पाथवेमधलं. आता हे एनर्जी म्हणजे कुठली एनर्जी, व्हायटल एनर्जी. ओके. ज्याला आपण प्राणा म्हटलेलं आहे, चेतना शक्ती म्हटलेलं आहे, व्हायटल फोर्स म्हटलेलं आहे, ची की, हे सगळं एकच. जे वैश्विक ऊर्जा आहे ती आपल्या शरीरामध्ये प्रमुख ऊर्जा चक्र केंद्राद्वारे शरीरात प्रवेश करत असते आणि तिथून त्या मार्ग घेऊन, चॅनल्स घेऊन, अगदी शेवटचं युनिट आहे आपल्या शरीराचं, पेशी, तिथपर्यंत पोचत असते.
ओके. तिथं पोचताना त्याला जे अडथळे येतात हम्म. तेव्हा प्राणशक्तीचं संतुलन बिघडतं आणि हा. आजाराची निर्मिती होते. स्टार्ट होते तिथून. तुम्ही यिन आणि यांगचा सिम्बॉल पाहिला आहे, त्याचा अर्थ बॅलन्स प्लस हार्मनी असा आहे. ओके. आता हे जे प्राणशक्तीचे चॅनल्स आहेत हे डिस्टर्ब कशाने होतात बरं, तर एक्सटर्नल आणि इंटरनल फॅक्टर्स. ओके. सोपं करून सांगते. आपलं शरीर हे पंचमहाभूतांनी बनलेलं ही एनर्जी सुद्धा जे बाहेरचं ॲटमॉस्फिअर आहे तेच आपल्या शरीरात आहे. म्हणजे हॉटनेस, ड्रायनेस, कोल्डनेस, डॅम्पनेस हो, हो. सगळं ते एक्सटर्नल फॅक्टर्स पण आपल्यावरती ॲक्ट होत असतात. समजा तुम्ही खूप वाऱ्यात गेलात, खूप वारं लागलं, भिजलात, तर तुम्हाला सर्दी होते. ते एक्सटर्नल कॉज झालं. Yes, तुम्ही yes. औषध घेतलं, तुम्ही बरे झालात, बरोबर आहे. बाहेर काही खाल्लं आणि पोट तुमचं हे झालं, तर ते ॲक्यूट कॉज आहे. कुठलाही आजार सातत्याने तुमचा राहतोय, तर मग तुम्ही चांगलं खातही असाल, तुम्ही चांगल्या ह्याच्यात राहत पण असाल, तुम्ही व्यायाम पण करत असाल, तरी आज 359 बिलियन पीपल इन द वर्ल्ड, WHO स्टेट केलं, दे आर सफरिंग फ्रॉम एन्झायटी, डिप्रेशन, म्हणजे स्ट्रेस, बेचैनी, निराशा, नैराश्य, निद्रानाश, संधिवात, हाडांचे आजार, कमरेचे आजार, दुःखी म्हणजे पेन सगळे, मायग्रेन, अर्धशिशी, हार्मोनल प्रॉब्लेम्स, थायरॉइड प्रॉब्लेम्स, हृदयविकार, हे सगळं कशामुळे होत आहे, तर इमोशनल स्ट्रेसमुळे होत आहे. तर इमोशन्स 5 इमोशन्स असतात आपल्याला: अँगर, जॉय, एन्झायटी, ग्रीफ किंवा सॉरो आणि फिअर. म्हणजे राग, आनंद, बेचैनी, दुःख आणि भीती. ह्या 5 इमोशन्सचा आपल्या प्रमुख अवयवांशी संबंध असतो. तर मॅम, ज्यावेळी एखादा व्यक्ती येतो तुमच्या इथे, सो काय काय प्रॉब्लेम्स तो घेऊन येतो ते ट्रीट करण्यासाठी? ओके, आता मी तुम्हाला जसं सांगते की इमोशन्स आपल्या सगळ्या अवयवांशी कनेक्टेड असतात. आणि जेव्हा इमोशन्स त्याला वाट मिळत नाही, ते सप्रेस्ड राहतात, ते आपल्या शरीरामध्ये एक बॅगेज क्रिएट करतात. हा ॲक्युपंक्चरचा बेस आहे. ओके. आणि ते बॅगेज काढून ते सगळं करणं म्हणजे ॲक्युपंक्चर आहे. ओके. सो जे क्रॉनिक आजार आहेत, मग तुम्ही कुठलंही उदाहरण द्या, कंबर, सायटिका, लंबॅगो जे कमरेत दुखत असतं, स्पॉन्डिलायटिस आहे, संधिवात आहे, डोकेदुखी आहे, ॲसिडिटी आहे, पोटाचे विकार आहेत, श्वसनाचे आजार आहेत, सर्दी आहे, जातच नाही वर्षानुवर्ष आहे, झोपच येत नाही लोकांना, निद्रानाश, डिप्रेशन, एन्झायटी, हे सगळे पेशंट आमच्याकडे येतात. ओके. त्याचं सिम्पटम आम्ही ट्रीट करत नाही. अच्छा. त्याचं कॉज ट्रीट करतो. फॉर एक्झाम्पल, माझ्याकडे एक पेशंट येत होते, त्यांना प्रचंड कंबरदुखी होती. IT मध्येच होते, त्या बसून बसून त्यांना ते बरोबर त्रास होतोच, पोश्चरचा त्रास तर होतोच, पण सगळं करूनही त्यांना बरं वाटत नव्हतं. जवळजवळ 10 ते 12 वर्ष ते कंबरदुखीने त्रस्त होते. ओके. जेव्हा ते माझ्याकडे आले, आता मी नाडी परीक्षा बघते, मी रिपोर्ट्स बघत नाही, तर नाडी परीक्षा केल्यानंतर असं लक्षात आलं की त्यांच्या सिस्टममध्ये फिअर आणि इन्सिक्युरिटीज खूप धरलेल्या आहेत त्यांनी. ओके. त्याचं कारण असं होतं की जॉब मिळण्यासाठी खूप कष्ट करायला लागले होते. ओके. जॉब मिळाल्यानंतर तिथं राहण्यासाठी जी इन्सिक्युरिटी ते कॅरी करत होते, सस्टेन ठेवण्यासाठी पण त्याचे खूप, आणि हे कोणीच त्यांना फिगर आउट केलं नाही. आता लोक म्हणतील हे स्ट्रेसबद्दल खूप गैरसमज असतात. म्हणजे आपण इमोशनल स्ट्रेस म्हटलं की लोक डायरेक्ट त्याचं रिलेशन ट्रॉमाशी कनेक्ट करतात. ट्रॉमा असतो, फ्रॅक्चर होणं आणि खरचटण्यातला तो फरक आहे. आला का लक्षात? आपण जेव्हा म्हणतो की तुम्ही ही इन्सिक्युरिटी कॅरी करताय, त्याच्याने तुम्हाला स्ट्रेस होतोय, तर हे रजिस्टर पण पटकन होत नाही पेशंट्सला की मी ती इन्सिक्युरिटी कॅरी करतोय, त्याच्याने काय होतंय, ती तशीच राहते तुमच्या बॉडीमध्ये. बरोबर. ती राहून राहून सातत्याने त्याचं एक बॅगेज तयार होत आहे, जे तुमच्या त्या चॅनलमध्ये अडथळा बनत आहे, आणि त्या अडथळ्यामुळे आजाराची निर्मिती होती. जेव्हा आम्ही ट्रीटमेंट दिल्यानंतर दुसऱ्या का तिसऱ्या सिटिंगमध्ये पेशंटचं समजा पेन 80% जर कमी झालं, तर त्यांना ते मॅजिकल वाटतं, मिरॅक्युलस वाटतं. पण ते तसं नाही आहे, ते सायंटिफिक आहे. 5 गोष्टी फार इम्पॉर्टंट आहेत ॲक्युपंक्चरमध्ये. पहिलं म्हणजे तुमचं ॲक्युरेट डायग्नोसिस, निदान होणं फार आवश्यक असतं, अचूक. दुसरी गोष्ट आहे की तुमचं निदान झाल्यानंतर आम्हाला ज्या पद्धतीने ते, हे असं नाही आहे की प्रत्येक पेशंटला क्रोसिन चालते. बरोबर. हो. जनरलाइज ट्रीटमेंट आहे ही, की ताप आला की क्रोसिन घ्यायची, सर्दी झाली की क्रोसिन घ्यायची. पण ॲक्युपंक्चरमध्ये तसं नाही आहे, सब्जेक्टिव्ह ट्रीटमेंट आहे. त्यात स्पेसिफिक गोष्टी, त्या माणसाची प्रकृती काय आहे, त्याचे जे काही सेकंडरी कॉम्प्लिकेशन्स आहेत आजाराबरोबर, नुसतं आजार एकच घेऊन येत नाही.
सिंड्रोम असतो हो. तो, म्हणजे मल्टिपल लक्षणं असतात, त्याचा ग्रुप असतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते सगळं डायग्नोसिस होऊन कुठल्या चॅनलवरती काम केलं पाहिजे, तर ॲक्युरेट सिलेक्शन ऑफ द चॅनल, ॲक्युरेट सिलेक्शन ऑफ द पॉईंट्स. 3000 पॉईंट्स आहेत आपल्या शरीरावरती, ते काही सगळे लावायचे नसतात. समजा तुम्हाला पुण्याला जायचं आहे आणि तुमची गाडी तुम्ही साताऱ्याकडे केली तर तुम्ही पुण्याला कधीच पोहोचणार नाही, साताऱ्यावरून बेंगलोरला जाल. बरोबर. सेम आहे ॲक्युपंक्चरमध्ये सुद्धा. ज्या चॅनलवरती काम झालं पाहिजे ते ऑब्जेक्टिव्ह ट्रीटमेंटमध्ये कन्सिडर केलं जातं. आणि होलिस्टिक विचार असल्यामुळे नंतर सगळ्या बॉडीमधले सगळे डिपार्टमेंट स्वच्छ केले जातात. ओके. त्यामुळे पेशंट आलेला असेल समजा कंबरदुखीसाठी, पण त्याचं डायजेशन चांगलं होईल, ओके, त्याची ॲसिडिटी निघून जाईल, ते त्याला माहिती होतं होती मला ॲसिडिटी, ते पण माझी आहे, मी खूप छान झोपतोय, माझ्याकडे जनरल फिटनेस आला आहे, मला आतून खूप छान वाटतंय, मला अजिबात स्ट्रेसफुल वाटत नाही. हे सगळे ॲडिशनल गोष्टी पण त्याच्या दुरुस्त होतात. म्हणजे मी म्हणते की आपण कसं गॅरेजमध्ये गाडी नेतो आणि सर्व्हिसिंगला देतो, तसंच काहीतरी आहे. म्हणजे फक्त रोग झाला म्हणूनच ॲक्युपंक्चर घेतलं पाहिजे असंही नाहीये. तुम्हाला काही होत नसेल तरी पण तुम्ही 100% फिट कधीच नसता. बरोबर आहे. हो. कसं? कारण हेल्थ डेफिनेशनच तशी आहे. काय व्याख्या काय आहे हेल्थ म्हणजे काय? WHO सांगितलेली शारीरिक, मानसिक, भावनिक, आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि आध्यात्मिक वेलबिंग, या सगळ्या स्टेटवर तुम्ही जेव्हा स्टेबल असता तेव्हा तुम्ही हेल्दी असता. आणि हे कोणाचं नाही होत. आधी तुम्ही ह्याच्यानी कमी असाल काही त्याच्यानी जास्त असाल, पण शरीराचा परिपूर्ण विचार केला गेलेला आहे. तुम्ही माझ्याकडे समजा डोकेदुखीसाठी येताय तर फक्त डोकेदुखीला ॲड्रेस नाही केलं जात, डोकेदुखीचं कारण निवारण केलं जातं अचूक निदान करून, आणि त्याप्रमाणे त्याचा उपचार केला जातो. नाडी परीक्षण करता तुम्ही, सो हे त्याच्यातनंच तुम्हाला माहिती पडतं अजून काय काय प्रॉब्लेम्स त्यांना आहेत. ओके. नाडी परीक्षा ही ट्रॅडिशनल ॲक्युपंक्चरची एक ब्रांच आहे म्हटलं तरी चालेल. ती मी अभ्यासून ती आत्मसात केली आहे, आणि ज्याच्यामध्ये पेशंटला खरंच रिपोर्टची काही गरज नसते. आपण कुठल्या मणक्यात प्रॉब्लेम आहे ते पण रिव्हील म्हणजे सांगू शकतो, एवढं शास्त्र ते प्रगल्भ आहे. कुठला आजार कुठे आहे हे सांगू शकतो, आणि त्याच्याने काय होतं की दिशा मिळते मला काम करण्याची, की कशावरती काम करायचं आहे. आणि रोज पेशंटला ते ट्रीटमेंट देताना रोज मी नाडी बघते. सो कालच्या आणि आजच्या ट्रीटमेंटमध्ये काय फरक पडला हे कळायला ते खूप चांगलं टूल आहे माझ्यासाठी. बरोबर. सो तो तसा असतो. ओके. तुम्ही म्हणालात सुईचा वापर होतो याच्यामध्ये, तर हे कसं, आणि त्याच्यामध्ये समोरच्या व्यक्तीला पेन होत नाही का? ॲक्युपंक्चरमध्ये बद्दल जे गैरसमज आहे त्यातला हा सगळ्यात पहिला गैरसमज आहे. ओके. की सुई म्हटलं की कपाळावर आठ्या येतात, की अरे ते दुखणार मला आणि ते काय इन्फेक्शन होईल, असंच असतं. पण ॲक्युपंक्चरची सुई ही केसांपेक्षा बारीक फिलिफॉर्म निडल म्हणतात त्याला, ती काही इंजेक्शन सारखी सुई नसते, खूप बारीक सुई असते, बारीक असते. आणि त्याचे साईजेस आहेत, 1/2 इंच, 1 इंच, 2 इंच, 3 इंच, त्याचा आम्ही उपयोग करतो. त्याचं एक तंत्र आहे, त्या तंत्रानेच त्याला पंक्चरिंग केलं जातं, की जे अक्षरशः पेनलेस आहे. ओके. म्हणजे काहीच पॉईंट कदाचित थोडेसे मुंगी चावल्यासारखे तुम्हाला वाटू शकतात, पण पेन आहे आणि आपण ओरडतोय आणि आपण देतोय, हा पूर्णपणे त्याच्याबद्दलचा गैरसमज आहे. ओके. ही वेदना विरहित पेनलेस असतं ॲक्युपंक्चर. पेन कधी होऊ शकतं? तुमचं तंत्र चुकतंय, किंवा तुमची निडल चुकतीये, किंवा तुमची निडलची क्वालिटी चांगली नाहीये, किंवा पेशंटला मानसिक भीती आहे की लावायच्या आधीच ते ओरडायला लागतात. सो तसं बघायला गेलं तर ॲक्युपंक्चर हे पेनलेस असतं. ओके. दुसरं, त्या डिस्पोजेबल सिंगल यूज निडल्स असतात, स्टराईल. प्रत्येक सिटिंगला तुम्हाला नवीन निडल आम्ही वापरतो. सो त्याच्याने इन्फेक्शन होण्याचा प्रश्नच येत नाही. बरोबर आहे. सो ते गैरसमज आहेत. ते मी मगाशी जे सांगत होते की 5 गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, त्यातल्या 2 मी सांगितल्या. तिसरी गोष्ट आहे की ॲक्युरेट निडलिंग, म्हणजे तुमचं पॉईंट इथे आहे आणि तुमची निडल इथपर्यंतच पोचतीये तर ती उपयोग नाही. त्याची ॲक्शन कशी असते की जेव्हा तुम्ही पॉईंट पंक्चर करता, संत पाण्यामध्ये दगड टाकला तर काय होतात, तरंग निर्माण होतात. तसंच एनर्जी चॅनल्समध्ये व्हायब्रेशन्स क्रिएट होतात, त्याच्याने ते पाथ जिथे जिथे अडकलेले आहेत ते आपण परत सुरळीत करायला हवं. सो ते निडलिंग करताना ती डेप्थला जाणं पण इम्पॉर्टंट, म्हणजे ॲक्युरेट पंक्चरिंग
पॉईंट इथे आणि तुम्ही इथं पंक्चर करता, उपयोग नाही. चौथं ॲक्युरेट पंक्चरिंग ॲट द ॲक्युरेट डेप्थ, जे मी सांगितलं की त्या पॉईंटपर्यंत पोहोचणं. आणि पाचवं आहे की ॲक्युरेट स्टिम्युलेशन. जी निडल तुम्ही पंक्चर केलेली आहे ती व्हायब्रेट झाली पाहिजे. अच्छा. पूर्वी हे हाताने केलं जायचं कारण मशिनरीज नव्हत्या. आता 9 वॉट्सपेक्षाही कमी असलेला चार्ज असतो त्याला, तर निडल स्टिम्युलेटर, ज्याला ॲक्युपंक्चर स्कोप म्हणतात, त्याच्याने ते निडल अशी व्हायब्रेट होते, स्टिम्युलेट होते. त्याच्याने मल्टिपल व्हायब्रेशन्स आपण त्या एनर्जी चॅनल्समध्ये देत असतो. सो ते ॲक्युरेट स्टिम्युलेशन पण इम्पॉर्टंट आहे. फॉर ऑप्टिमम पिरियड 20 मिनिट्सच ट्रीटमेंट आहे. अच्छा. 20 मिनिटाच्या त्या सिटिंगला ते सगळं व्हायब्रेशनल स्टिम्युलेशन होणं हे फार इम्पॉर्टंट असतं. हे सगळ्या 5ही गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हाच तुम्हाला ते रिझल्ट्स मिळतात. समजा आता कोण कंबरदुखीसाठी येत आहे तर ते किती सेटिंग मध्ये ते बरे होतात, की असं काही टायमिंग वगैरे आहे ना? आता कुठलाही आजारासाठी पकडा तुम्ही की तुम्ही क्रॉनिक दुर्धर आजाराने आला आहात, तुम्हाला संधिवात आहे किंवा तुम्हाला गुडघेदुखी, आपण कॉमन घेऊया कंबरदुखी आणि गुडघेदुखी, वेगवेगळी कारणं जरी असली तरी त्यांना पहिल्यांदा 15 दिवसाचा कोर्स घ्यावा लागतो. ओके. एव्हरी डे, डेली एक सिटिंग, असे 15 सिटिंग्स. ओके. आता प्रॅक्टिकली कधी कधी त्याच्यात व्हेरिएशन्स आम्हाला घ्यावे लागतात, कारण काही लोकांना रोज प्रॅक्टिकली येणं शक्य नसतं, मग त्यांना आठवड्यातून एकदा किंवा अल्टरनेट डेज. पण तो डोसेज 15 सिटिंगचा आहे. ओके. 20 मिनिटं डे जो काय आहे तो. ते 15 सिटिंग संपवतानाच त्यांना लक्षात येतं. हो. म्हणजे ABCD असे 4 ग्रुप्समध्येच पेशंट रिस्पॉन्ड करतात. ए ग्रुप मधले पेशंट जे असतात ते विदिन 3 सिटिंग्स छान रिस्पॉन्ड करतात, म्हणजे मोर दॅन 80% पेन त्यांचं जातं विदिन 3 सिटिंग्स. किती वर्ष असलं तरी. बी मधले असतात ते अप टू 7 सिटिंग्स ते रिस्पॉन्ड करतात. सी वाले जे असतात ते अप टू 15 सिटिंग्स आणि डी वाले आफ्टर 15 सिटिंग्स. सो या प्रकृतीनुसार त्यांच्या काही स्टेरॉइड्स वगैरे घेण्याचं प्रमाण जास्त असेल, पेन किलर्स घेणं खूप असेल, त्याप्रमाणे ते ग्रुप्समध्ये त्यांचं वर्गीकरण होतं. आणि मी नाडी बघतेच अर्थात. त्याप्रमाणे ते कुठल्या कॅटेगरीमध्ये जातील, त्यांचा रिस्पॉन्स कसा मिळेल याचा एक अंदाज आपल्याला येतो. 15 सिटिंग संपले की 15 दिवसाचा हिलिंग पिरियड असतो. हिलिंग पिरियड का म्हटलंय की जे बॅलन्सिंगचं काम आपण 15 दिवस केलं त्याचं ॲक्च्युअल हिलिंग त्या 15 दिवसात होतं. सो त्या पेशंटला 15 दिवसांनी फॉलोअपला बोलवलं जातं चेक करायला. अच्छा, 70% पेशंट्सला हा एक कोर्स पुरतो. 20% लोक असे आहेत की ज्यांना कदाचित परत 7 सिटिंग द्यावे लागतात. त्यांना 50-60% बरं वाटतं किंवा 70% बरं वाटतं, त्यांना परत 30% आपल्याला काम करावं लागतं, 7 सिटिंग्स द्यावे लागतात. आणि 10% लोक असे आहेत की ज्यांना कदाचित परत 7 सिटिंग द्यायला लागतात. पण 30 सिटिंगच्या पुढे याला ट्रीटमेंट नसते फारशी. काही लोकांना खूपच क्रॉनिक आजार असतात, त्यांच्यामध्ये मग ते सिटिंग्स आपल्याला, म्हणजे आता CPचे मुलं असतील किंवा काही लोकांना ऑटो इम्युन डिसीजेस असतील, आर्थरायटिस असेल, त्यांना आम्ही असं आणतो की 15 दिवसातनं एकदा, महिन्यातनं एकदा, असं काहीतरी आम्ही त्यांचे सिटिंग्स करत असतो. आणि अशी व्हरायटी आहे की जे लोक बरे झालेत त्यांना आम्ही दरवर्षी फॉलोअपला बोलवतो, वर्षातनं एकदा. त्यांना मेंटेनन्स ट्रीटमेंट पण असते 7 दिवसाची फक्त. आता बरे झालेलो आहे, काही सिम्पटम्स नाही आहेत, पण परत होऊ नये, कारण आपण आपल्या शरीराला एका बॅगेज सारखंच वापरतो ना, डस्टबिन सारखं. बरोबर आहे. कोणाला आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये जेवायलाही वेळ नाहीये कोणाला. सो आपण कधीच 100% स्टेबिलिटीमध्ये नसणार आहोत. सो आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही वर्षातनं एकदा 7 दिवस ट्रीटमेंट घ्या. आता पूर्वीच्या आजारातनं बरे झालात, परत काही होऊ नये म्हणून. अशी ती उपचाराची पद्धत असते. तुम्ही म्हणालात लहान मुलांसाठी पण हे, तर हे काही त्याच्यामध्ये एज क्रायटेरिया वगैरे नाही? 3 वर्षापासून आम्ही ट्रीटमेंट देतो. अच्छा. ते 90 वर्षापर्यंत. सगळ्या एजचे पेशंट्स असतात. ट्रीटमेंट कोणाला चालत नाही, तर ज्यांना हार्टमध्ये पेसमेकर बसवलं आहे, म्हणजे कार्डियाक कंडक्शन डिफेक्ट ज्यांना असतं, किंवा ॲक्च्युअल सर्जिकल इंडिकेशन आहे की पूर्ण हार्ट तुटलंय, तर ॲक्युपंक्चर काही नाही करू शकणार. किंवा खूप मोठ्या गाठी आहेत, ट्युमर्स आहेत, त्या काढल्याच पाहिजेत. मेनिंजायटिस झालंय किंवा हाय डेंग्यू एकदम फुल्मिनेटिंग आहे, तर इमर्जन्सी आहे चिकनगुनिया डेंग्यूची. पण त्यांचं पोस्ट डेंग्यू आणि पोस्ट चिकनगुनियाला जेवढं जॉईंट पेन राहतं लोकांचं, ते सगळं ॲक्युपंक्चरनी खूप सुरळीतपणे जातं. कारण खूप महिने त्यांना ते पेन असतं चिकनगुनिया आणि ह्या लोकांना.
सो ते तुम्हाला खूप चांगला त्याला फायदा तुम्हाला मिळू शकतो. अच्छा. त्याच्यानंतर तुम्हाला प्रेग्नंट बायकांना ॲक्युपंक्चर देता येत नाही, ते कॉन्ट्राइंडिकेशन आहे. ओके. इवन कॅन्सरमध्ये क्युरेटिव्ह ट्रीटमेंट त्याला नाही आहे, पण कॅन्सर केअर म्हणून कॉम्प्लिमेंटरी ट्रीटमेंट आहे. नॅचरल हिलिंग असतं, ह्याच्यात कुठलंही औषध पेशंटला दिलेलं नाही आहे, कुठलंही केमिकल दिलेलं नाही, त्यामुळे साईड इफेक्टचा प्रश्नच येत नाही. आणि कॉम्प्लिमेंटरी का म्हटलंय मी, की तुमची ट्रीटमेंट चालू आहे कॅन्सरची, पण त्याच्या किमोथेरपीमुळे जे साईड इफेक्ट्स तुम्हाला होत असतात ते कमीत कमी होण्यासाठी त्याचा फायदा मिळतो. ओके. किंवा आता इनफर्टिलिटीमध्ये IVF IUI ज्या ट्रीटमेंट चालू आहेत त्याला ॲक्युपंक्चरनी कॉम्प्लिमेंटरी इफेक्ट खूप चांगला मिळतो. ओके. ते हेल्प करण्यासाठी. सो त्याचे खूप फायदे आहेत. इवन तुम्हाला सायकॅट्रिक इलनेसेस हा खूप मोठी समस्या आहे, तर त्याच्यामुळे तुम्हाला कित्येक मेडिकेशन घेणाऱ्या लोकांच्या गोळ्या थांबू शकतात. एन्झायटी आहे, डिप्रेशन आहे, निद्रानाश आहे, कित्येक वर्ष झोपेची गोळी घेणारे लोक येतात आणि त्यांना आम्ही ट्रीटमेंट देतो. सो ह्याचा फायदा खूप आहे लोकांना, आणि आता तो समजायला लागलेला आहे. आता मला 30 वर्षात माझा पेशंट वर्ग आणि हे सगळं बघता भरपूर अवेअरनेस आलाय लोकांना. मॅम, PCOS हा जो प्रॉब्लेम असतो तो पण ह्याच्याने बरा होतो? हो. PCOS काय बेसिकली परत तो सिंड्रोम आहे. अनेक तऱ्हेच्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड असतात. इमोशनली आपण बघितलं गेलं तर एन्झायटी, फिअर आणि इन्सिक्युरिटी ह्याचं PCOSचं कारण आहे. दुसरं, तुमचं लाईफस्टाईलमध्ये तुम्ही जर 11 नंतर जागे राहत असाल तर 11 ते 3 हे लिव्हरचं टाईम आहे, त्याच्यात तुम्ही जर जागरणं करत असाल तर तुम्हाला PCOS होणारच आहे. ओके. फूडमध्ये बघायला गेलात तर तुम्ही खूप फास्ट फूड आणि बाहेरचं चीज आणि हे खात असाल आणि व्यायाम करत नसाल तर 4 स्तरावरती कुठेतरी तो PCOS म्हणून असतो. त्यातला मेजॉरिटी स्ट्रेस हा फॅक्टर आहे, तो ॲक्युपंक्चरनी काढून टाकला जातो. त्यामुळे रिझल्ट तुम्हाला फास्ट मिळतात. कुठल्याही कम्पॅरेटिव्ह हे घेतलं आपण तर ॲक्युपंक्चरचे रिझल्ट खूप फास्ट आहेत. तुम्ही समजा एखाद्या दुर्धर आजारासाठी वर्षानुवर्ष ट्रीटमेंट घेताय, पण तुम्ही इथे बघा 15 सेटिंग आणि नंतर 7 सेटिंग किंवा 7 सेटिंग म्हणजे 3 महिन्या ते 4 महिन्यापर्यंत तुम्ही बरे मॅक्सिमम बरे होता. इकॉनॉमिकल पण आहे, कुठलाही अवास्तव खर्च नाही आहे ॲक्युपंक्चरमध्ये. डेली सिटिंगचं जे खर्च त्यात तुमच्या निडल्स तुम्हाला इन्क्लुडिंग असतात. सो आता बाहेरच्या देशात जेव्हा मी जाते शिकवायला, किंवा आता मी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीत गेले होते, तिथं मला बोलवलं होतं. पेरुजिया युनिव्हर्सिटी जी आहे इटलीमध्ये, इथे मी आमंत्रित होते. तिथं ह्याचा अवेअरनेस खूप जास्त दिसतो मला दोन्हीमध्ये, वेस्टर्न ईस्टर्नमध्ये, कारण लोक तेवढे अवेअर झालेले आहेत. आणि तिथं ती बऱ्यापैकी एक्सपेन्सिव्ह ट्रीटमेंट आहे बाहेर, तेवढी भारतामध्ये अजूनही ती सर्वसामान्यांना परवडणारी ट्रीटमेंट आहे. म्हणजे बाहेर हे रेग्युलर बेसिसवरती लोक त्याचा यूज करतात? हो, करतात ना. ओके. मॅम, बऱ्याच जणांना ना वजन त्यांचं जास्त असतं, हा एक प्रॉब्लेम असतो आणि त्यांना कमी करायचं असतं. सो वजन कमी करण्यासाठी पण आपण अक्युपंक्चरचा यूज करू शकतो का? हो, खूप चांगल्या पद्धतीने करू शकतो. आणि ज्याच्यामध्ये मी पेशंट्सला सेल्फ सफिशियंट बनवण्यासाठी मदत करते. म्हणजे कसं आहे की ट्रीटमेंट सस्टेनेबल पाहिजे. आता एवढे ट्रेंड्स येतात की लोक एकदाच जेवतात दिवसभरात, डाएटिंगचे. काही लोक 2दाच जेवतात किंवा खूप तऱ्हेतऱ्हेचे डाएट्स करत असतात. मी नेहमी पेशंटला सांगते की पहिलं वजन का वाढतं ह्याच्या रिझनवरती, कॉजवरती ट्रीटमेंट झाली पाहिजे. ओके. परत मी इमोशन्सबद्दल बोलीन की ओबेसिटी इज व्हॉट, इट इज अ इमोशनल बॅगेज. आणि ते कशाशी रिलेटेड आहे तर सप्रेस्ड अँगर, बेचैनी, एन्झायटी ह्याच्याशी ते रिलेटेड आहे. ओके. अनेकदा लोक हा इमोशनल पार्टचा विचारच करत नाही. बरेचदा मी बघते पेशंट्स खाताना विचार करतात असतात की हे मी जास्त खाल्लं तर माझं वजन वाढेल. सो आपण डेटा काय देतोय आपल्या बॉडीला की वजन वाढणार आहे खाल्ल्यावरती? खाणं ही एक अशी प्रक्रिया आहे, फार इम्पॉर्टंट संस्कार आहे तो आपल्या आयुष्यातला, की ज्याच्याने तुमची इच्छापूर्ती होत असते. आणि तो जो आनंद तुम्हाला मिळतो त्याच्याने तुमचे हॅपी हार्मोन्स सिक्रेट होत असतात. तर त्या मेकॅनिझमला आपण दुर्लक्ष करून मोजून मेकॅनिकली मशीनमध्ये टाकल्यासारखं जेवलो तर कधीच तुमचं वजन सस्टेनेबल राहणार नाही, कमी होणार नाही. आणि खूप काय झालंय मी सांगते, मुळात आता बायका माझ्याकडे खूप येतात आणि आता बघते मी की खूप फिजिकल ॲपिअरन्सला महत्त्व दिलं जातं. जे मी इम्पॉर्टंटली हे बघते की फिट
फिटनेसपेक्षा हाऊ यू लुक, हम्म. तुमचं पहिलं इम्प्रेशन कसं दिसतं आणि त्याच्याबद्दलच लोक जास्त बोलतात बरोबर. दिसतात. हा. आणि त्याचा परिणाम तुमच्या सायकोलॉजीवरती, मानसिकतेवरती, भावनिकतेवरती खूप होत असतो. हम्म. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे येत होत्या पेशंट, त्यांना स्कूल कॉलेजचं रियुनियन असतं, हम्म. गेट टुगेदर असतं आणि त्याच्यासाठी त्यांनी 6 महिन्यांनी होतं. पण त्याच्यात आता त्याच्यामध्ये जे लोक भेटतील ते म्हणतील अगं तू किती जाड झाली आहेस ओके, किंवा तू हा. कशी आहे. त्याच्यासाठी त्यांनी एवढा स्ट्रेस घेतला होता आणि त्या फक्त दिवसात एकदाच जेवत होत्या आणि त्यांचं सगळं अच्छा. सिस्टम बिघडलेली होती. डिसबॅलन्स झालेलं. हम्म. तर मुळात ट्रीटमेंट 6 महिन्यात होईल का? हो, होईल. पण तुम्हाला तुमच्या थॉट्सवरती पण काम केलं पाहिजे ना. हम्म. हम्म. तर हा जो ॲक्सेप्टन्स तुम्ही बघितला असेल की लोक त्यांच्या प्रतिभेबद्दल कमी बोलतात, हा. पण कसे दिसतात, बारीक झालं तरी बोलतात, बरोबर. जाड झालं हा, तरी तरी बोलतात. बोलतात. हा. हा चर्चेचा विषय असतो. खूप लोकांना हे माहिती नाहीये किंवा आपण म्हणू की मॅनरिझम मध्ये येतं ते खरं, की दुसऱ्यांच्या फिजिकॅलिटीमध्ये बोलणं हे देज आर नॉट गुड गुड मॅनर्स. मॅनर्स. करेक्ट. पण लोकांना तेवढं कळत येस. नाही. येस. पण त्याचा कोणाच्या तरी मानसिकतेवरती परिणाम होत हो. असतो. हो. तुमच्या मैत्रिणीला तुम्ही 20-25 वर्षांनी बघितल्यानंतर ती थोडी 25 वर्षाची दिसणार आहे. नाही. ती जर 2 मुलांची आई आणि सासू झाली तर तशीच दिसणार आहे. हम्म. हम्म. तर तो ॲक्सेप्टन्स आपल्याकडे नाहीये. इमोशनल ॲक्सेप्टन्स पाहिजे, ॲक्नॉलेज पाहिजे आणि ट्रान्सफॉर्मेशन पाहिजे ओबेसिटीच्या हो, जर्नीमध्ये. आणि तो आम्ही करवतो की तुम्ही मुळात पॅकेज्ड फूड हम्म. पूर्ण काढून टाका, बाहेरचं जेवण पूर्ण बंद करा, तुमचं 5 किलो वजन त्याच्यामध्ये कमी होतं. हम्म. व्यायामाला काही शॉर्टकट नाही. हा. बरं, व्यायाम म्हणजे जिम नव्हे. व्यायाम तुम्हाला जो आवडतोय त्याच्यातून तू परत मला सांगते की हॅपीनेस जेव्हा आपल्याला मिळतो त्याच्या समाधानाने आपल्या शरीरामध्ये चेंजेस होत असतात. हा. बरोबर. आपण ऑफिसमधून दमून येणार आणि मग आपण ट्रेडमिलवरती बडवणार, त्याचा उपयोग नाही आहे. हम्म. कारण शरीराचं एक सायकल आहे नॅचरल. जसा सूर्य उगवतो सूर्य मावळतो मावळतो, पण. हा. तसंच आपल्या हार्मोन्स आणि सगळ्या केमिकल सिस्टम्स आहेत. हा. तर तुम्ही सकाळी व्यायाम केल्याने काय होणार आहे, जास्तीत जास्त ऑक्सिजन तुम्हाला मिळाल्यानंतर जे रिझल्ट्स तुम्हाला हवेत हम्म. ते तुम्हाला मिळू शकतात. करेक्ट. दुसरं, तुम्हाला ब्रेक द फास्ट म्हटलंय म्हणून ब्रेकफास्ट हम्म. हा आपला इम्पॉर्टंट मील आहे दिवसभरातलं. तुम्ही 8-10 तास उपाशी असता हम्म. झोपल्यानंतर. जर Yes, तुम्ही yes. 10-10:30 झोपत असाल हा, तर, हा. 2ला झोपत असाल तर नाही. पण त्याच्यामुळे तुम्ही सकाळी जे खाता ते फार इम्पॉर्टंट आहे. हम्म. लोक बिस्किट आणि चहा हे ब्रेकफास्ट म्हणून खातात. बरोबर. हो. खारी आणि चहा, हा, बिस्किट butter आणि आणि चहा, चहा. ब्रेड आणि चहा, ब्रेड बटर आणि चहा, हा ब्रेकफास्ट कसा बरं झाला? मी म्हणते ते काहीच शक्य नसेल तर पोळी भाजी खा. हम्म. बरोबर. काहीतरी प्रोटीन असू देत तुमच्या ह्याच्यामध्ये, ब्रेकफास्टला दूध असू देत, हम्म. जे घरामध्ये आपल्या असतं. कॉर्नफ्लेक्स, ओट्स आणि हे आपले पदार्थच नव्हेत. हा. हा. आपल्या घरामध्ये पूर्वी तुम्ही 18 वर्षापर्यंत तुम्ही जे खाल्लंय ते तुमचं ब्रेकफास्ट स्टेपल फूड आहे, हम्म. तेच खायचं. पण ते खाणं इम्पॉर्टंट असतं सो दॅट तुमचे जे रस तयार झालेले असतात त्यांना काहीतरी काम आहे. हो. हो. तुम्ही त्या रसांना काही दिलंच नाही आयटम हम्म. हम्म. टू वर्क, ते कुठे बसणार, शरीरात Yes. साठून बसणार. ते पण ओबेसिटीचं कारण आहे. हा. हा. खूप लोकांना वाटतं की खाल्लं नाही म्हणजे आपलं वजन कमी होईल. हा खूप मोठा गैरसमज आहे. गैरसमज आहे. हा. तुम्ही जितकं प्रॉपर कॅलरीज आपल्या शरीराला, पोषण, हम्म. नुसते कॅलरीज नव्हेत, ते करत तुम्ही ॲक्टिव्हिटी आणि तुमचं बेसिकली इमोशनल बॉडी जेव्हा नीट चांगल्या पद्धतीने बॅलन्स करा, जे ॲक्युपंक्चर करतं, कॉजवरती काम करतं ते, तर तुमचं वजन कमी होतं. माझ्याकडे एक 62 वर्षाच्या बाई येत होत्या आणि त्यांना गुडघे झिजल्यामुळे त्यांना व्यायाम करणं पण शक्य नव्हतं. ओके. आणि त्यांचं जवळजवळ 107 किलो वजन होतं. हम्म. त्यांना ते वजन आहे, माझं वजन आहे, आता असंच माझं होणार, ह्याचा इतका स्ट्रेस झाला होता हा. की त्यांनी पूर्ण जेवण बंद केलं होतं. अच्छा. आणि त्या सकाळी एक बनाना खायच्या. मग जेव्हा जेव्हा भूक लागेल त्या कुठे फरसाण खा, कुठे अमकं खा, कुठे तेमकं खा, एक वाटी दहीच खा. आणि हेच त्यांचा आहार होता कित्येक वर्ष. म्हटलं वजन कमी झालं का? तरी मी खात नाहीये, तरी माझं वजन वाढतंय. कारण तुम्ही खात नाही आहात. तुम्ही मनात मध्ये, आत्म्यामध्ये तुमचा आत्मा काय खाद्य खातोय की मी काही खाल्लं तरी जाड होणार आहे, मग तुम्हीच तसे इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत ना. बरोबर. तर त्या मॅडमना आम्ही ट्रीटमेंट चालू केली. त्यांचं सगळं इमोशनल हे तर होतं, जे कॉज आहेत ते ट्रीटमेंट केली. त्याच्याबरोबर मी त्यांना 3 वेळेला घरचं जेवण, वरण भात पोळी भाजी खायला दिलं. तुम्हाला सांगते 1-2 महिन्यात
2.5 महिन्यात त्यांचं 11 किलो वजन कमी झालं. व्यायाम काहीच केला नाही, फक्त ट्रीटमेंट आणि आहार. पण हे का शक्य झालं? कारण ते कॉज काय आहे त्यांच्या बॉडीसाठी ते कळलं तुम्हाला? ते कळणं आवश्यक आहे. आणि तशी ट्रीटमेंट केल्यानंतर मी त्यांना शिकवलं की तुम्ही वजन जसं कमी होतंय म्हणून तुम्ही वर्षभर ट्रीटमेंट घ्यायची नाहीये. ओके. तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे विथ द ट्रीटमेंट. आता फक्त आहार ठेवा आणि लाईट एक्सरसाइज कर. पुढच्या वर्षी भेटा मला. ओके, चेक करायला. कारण ते दर महिने आणि एवढं फास्ट पण वजन कमी नाही झालं पाहिजे, हळूहळू झालं पाहिजे. बरोबर. त्या पद्धतीने त्या 3-3 महिन्यांनी फॉलोअपला येतात. ट्रीटमेंट घ्यायची गरज पडते असं काही नाही. व्यवस्थित चाललंय ना एवढंच आम्हाला बघायचं असतं. लोकांचा गैरसमज असतो की जर आपण खाली पोट ठेवलं तर आपले जे फॅट्स असतात ना ते आपलं जे बोलतात ना शरीर आपल्याला काहीतरी खायला सारखं हवं असतं तर ते फॅट्स म्हणजे हे करतात, खातात, तर त्याच्याने आपलं जे वजन आहे ते कमी होतं असं लोकांना वाटतं, म्हणून ते खात नाहीत बरेच वेळ. नाही, शरीराची फिजिओलॉजी तशी नाहीच आहे. आपण तुम्ही तुमचा जन्मसाल काय आहे? 95. तुम्ही थोडी पुढची पिढी आहे. आमच्या पिढीमध्ये असं होतं की बाहेरचं काही नसायचं. सकाळी वरण भात, दुपारी पोळी भाजी, रात्री वरण भात पोळी भाजी, हे आम्ही खात खात मोठे झालेलो आहोत. बरोबर. माझं पण ते तसंच झालं. ऍक्टिव्हिटी जी होती त्या वेळेला, म्हणजे मी फार म्हातारी नाहीये पण तरी सुद्धा आम्ही सायकलनी शाळेत जात होतो, सायकल चालवत होतो, मैदानी खेळ खेळत होतो, शाळेत दप्तर टाकून आम्ही बाहेर खेळायचो 2 तास. त्यामुळे कॅलरी बर्निंग होणं, नॅचरली ऍक्टिव्हिटीला डिमांड टू सप्लाय मॅच होत होता. आता काय आहे, सप्लाय खूप आहे पण तेवढा डिमांड आपण क्रिएट करत नाही आहोत. आपण उठतो, गाडीत बसतो, जातो, आपण चालत नाही आहोत किंवा आपल्याला नॅचरली जी ऍक्टिव्हिटी पाहिजे. आता अजून एक गैरसमज सांगते, 2 तास जिम केलं तर मी 10 तास बसायला मोकळं. तुम्ही दर अर्धा तासाने उठा, जरी तुम्हाला बैठक काम असेल तरी, आणि तुम्ही एक चक्कर मारून पाय हलवून परत या, तरी सुद्धा तो फरक पडणार आहे. सो तुम्ही आयडल आहात का तुम्ही ऍक्टिव्ह आहात, ह्यातला तो फरक आहे. सो ओबेसिटीचा खूप कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम असतो. एज, इमोशनल फ्लोरा, ट्रॉमा लाईफमधला, ते फार इम्पॉर्टंट आहे. झोपतायत का ते पुरेसं? झोप फार आवश्यक आहे वजन कमी करायला. कॉर्टिझोल लेवल्स नाहीतर वाढतात आपल्या. आणि ते व्यायाम करतायत का आणि नीट खातायत का, हे सगळ्यावरती आम्ही होलिस्टिक ट्रीटमेंट करतो. म्हणून तुम्हाला वेट लॉसला सस्टेनेबल रिझल्ट तुम्हाला मिळतात. एक मुलगा माझ्याकडे होता, तो मॅकडॉनल्ड्समध्ये काम करत होता. तो जेव्हा जॉईन झाला तेव्हा तो 70 किलो होता आणि वर्षभरात तो 110 किलो झाला. अच्छा. म्हटलं तू वर्षभरात काय केलंस? तिथंच तो खात होता 1-2 बर्गर रोज. एक मील त्याचं बर्गर होतं, आवडायचं पण आणि सोपं. आणि हे म्हटलं ते फक्त ते मील बंद कर आणि मग 1 महिन्यानी परत ये. ओके. सो मील बघतं तेवढं बंद केलं त्यांनी, तो आला परत त्याच वजनावर. नाही, वजन कमी व्हायला लागलं आणि मग ट्रीटमेंट आम्ही दिली. कारण फास्ट फूड हे जिभेला खूप चांगलं आहे पण शरीराला चांगलं नाही. आज आपल्या 3 पैकी 1 मील लोक बाहेर खातात, ही फॅक्ट आहे. कारण मी काय हॉटेल इंडस्ट्रीच्या विरुद्ध नाहीये. बरोबर. तो एक नॉवेल्टी एक्सपिरियन्स असायला पाहिजे. त्याच्याबद्दलही मला, डायनिंग इज अन एक्सपिरियन्स. चांगलं खाणं, प्लेटमध्ये बघणं, आपल्याला सर्व्ह होणं, रेडीमेड, म्हणजे घरी नॉर्मली आपण करत नाही, रेडीमेड ते आपल्या प्लेटमध्ये येणं आणि आपण ते खाणं. पण ते रोजच कसं चालेल? दॅट शुड बी द एक्सपिरियन्स ना. तसं होत नाही. सो लाईफस्टाईल खूप मॅटर करते. आज खूप सारे आजार आपणच इन्व्हाइट करतो असं माझं मत आहे. मॅम, अक्युपंक्चर हे घेताना एखादा व्यक्ती जर तुमच्याकडे येतोय तर त्यांनी कोणती काळजी घ्यावी? सगळ्यात इम्पॉर्टंट, ज्या लोकांना डायबिटीस आणि ब्लड प्रेशर आहे किंवा जे लोक रक्त पातळवायची औषधं घेत असतात, त्यांनी कधीही ते सोडायची नसतात. त्यांची औषधं त्यांना घ्यावीच लागतात. खूप सारे पेशंट मला असं सांगतात की ट्रीटमेंट घेतल्यामुळे शुगर कंट्रोलमध्ये येते, बऱ्यापैकी नॉर्मलला यायला लागते, पण म्हणून आम्ही गोळी सोडून देतो. तसं करता येत नाही. अच्छा. कारण डायबिटीस आणि उच्च रक्तदाब हे आजार नाही, ते लक्षण आहेत. तुमच्या खूप साऱ्या गोष्टींवर त्याचे निकष जोडलेले असतात. तुम्ही ती गोळी सोडला आणि अचानक तुम्हाला स्ट्रोक आला आणि काही प्रॉब्लेम झाले, त्याच्यापेक्षा ती गोळी घेणं एकदा तुम्हाला, त्याला काही पर्याय नाहीये. खरं सांगायचं तर लिमिटेशन्स आपण समजून घेतल्या पाहिजे. तर त्या औषधांना तुम्ही ठेवलं पाहिजे. दुसरी काळजी म्हणजे उपाशी पोटी ही ट्रीटमेंट घेता येत नाही. तुम्हाला जेव्हा सिटिंग्स घ्यायचे असतात तुम्ही काहीतरी खाऊनच ही ट्रीटमेंट घेऊ शकता.
आणि तुमच्या डे टू डे लाईफमध्ये तुम्ही जर ऑफिसमधनं येऊन अर्धा तास ट्रीटमेंट घेऊन पण जाऊ शकता. ही OPD बेस्ड ट्रीटमेंट आहे. याला कुठलंही तुम्हाला घरी जाऊन रेस्ट करायची आहे किंवा तुम्ही तुमचं काम करू शकणार नाही असं काही नाही आहे. तर ह्या 2च काळजी पेशंटला घ्याव्या लागतात की तुमचं. आणि तिसरी काळजी म्हणजे आपला शरीराच्या हिलिंग मेकॅनिझमवरती फेथ ठेवणं. हां, बरोबर. तो पेशंटला विश्वास. मी नेहमी सांगते की तुम्ही जेव्हा आमच्याकडे येता, आता आमची जबाबदारी संपली, तुमचं तुम्ही बघून घ्या असं असं नसतं. नाही, इट इज अ हां. टीम वर्क. येस, करेक्ट. तुम्ही तुमच्या बॉडीशी कनेक्ट नाही होते. आमच्या इथं मोबाईलवरती बघत राहणं अलाउड नाही आहे ट्रीटमेंट चालू असताना. ओके. खूप लोकांना सवय असते की ट्रीटमेंट एकदा चालू केली की ते मोबाईलवरती रील बघत बसतात. कशासाठी? तुम्ही 20 मिनिटं सुद्धा तुमच्या शरीराशी कनेक्ट होऊ नाही शकत का? हां, बरोबर आहे. ते कनेक्शनच नाही आहे. आपण वेगळे आहोत, आपले आजार वेगळे आहोत असं नाही. कॉन्फ्लिक्ट आहे तो. तुम्ही जोपर्यंत स्वतःबद्दलच्या ॲबिलिटीजवर फेथ दाखवत नाही, तोपर्यंत तुमच्या शरीरामधली जी ही प्राणशक्ती जिच्यामध्ये ताकद आहे ती कशी वर्क Right. होईल? विल पॉवर म्हणजे काय? शेवटी हेच ना, की करेक्ट. माझं विल माझ्या बरोबर असलं पाहिजे. माझं विल दुसरीकडे असेल तर ट्रीटमेंट काय मेकॅनिकल मशीनवर नाही ना चाललेली. राईट, राईट. ती चालत्या बोलत्या मशीनवरती चाललेली आहे. तर तो एक महत्त्वाचा विषय आहे की पेशंटनी तो लक्षात घेतला पाहिजे की फेथ, मी असं म्हणत नाही फेथ कशावरही असू देत, श्रद्धा असणं फार इम्पॉर्टंट असतं. आमचं काम आहे की आम्ही आश्वासक असलं पाहिजे. ते काम करत असताना सुद्धा मी म्हणते माझ्यावर नका विश्वास ठेवू, स्वतःवर ठेवा. करेक्ट. ते पण फार की इम्पॉर्टंट. मी इथून बरा होईल. हां, तो व्हील असणं फार पेशंटला पण आपण दोष नाही देऊ शकत. कारण आत्ताचं असं झालंय ना, म्हणजे मी जे अनुभवते ते सांगते की बऱ्याच ठिकाणी फिरून मग काहीच डायग्नोसिस झालेलं नसतं, खूप साईड इफेक्ट झालेले असतात, आजाराने त्रस्त झालेले असतात. सो आता शेवटचा पर्याय म्हणून आमच्याकडे आलेलं येतात. असतं. हो, बरोबर. त्यामुळे आम्हाला ते आश्वासक कायमच राहावं लागतं. पण ते करत असताना आजार परवडला, उपचार नको, इथपर्यंत त्यांचं मेंटल फ्रेम गेलेली असते. सो बरोबर. इट इज ऑल्सो चॅलेंजिंग फॉर अस. पण त्यातनं जेव्हा तुम्हाला अनुभव येतो, कारण कसं आहे शेवटी सीइंग इज बिलिव्हिंग आहे. एक्सपिरियन्स केल्याशिवाय अनुभव हा फार इम्पॉर्टंट आहे. येस, येस. अनुभव घेतल्यानंतरच तुम्हाला प्रचिती येणार आहे. आणि काय होतं, जे गोष्टी सोप्या आहेत ना त्या लोकांना पटकन पचनी पडत नाहीत. ॲक्युपंक्चर हे उपचारासाठी पेशंटच्या दृष्टीने सोपं आहे. त्याला कुठलं औषध घ्यायचं नाही, घरी जाऊन पथ्य करायची नाहीत. पण मग कसं काय त्याचा उपयोग होईल? हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, साधा उपाय सांगते मी की तुम्ही 2 कप दूध पीत चला, चांगल्या क्वालिटीचं, अंडरलाईन. मी आता त्याच्याबद्दल नाही बोलणार, पण त्याच्याने काय होतं, दुधाने काही नाही होत. जेव्हा आपण स्टुपिड गोष्टी, छोट्या गोष्टी पेशंटला सांगतो, त्या लोकांचं कंडिशनिंग एवढं स्ट्रॉंग झालंय की असं छोट्या सोप्या गोष्टीने मी बरा होऊ शकतो, कसं शक्य? बरोबर. PCODचे जेव्हा मुली येतात माझ्याकडे, मी त्यांना फक्त 11च्या अगोदर झोपायला ट्राय करा आणि बघा तुमच्यामध्ये केवढा आमूलाग्र बदल होईल. त्यांना असं कसं शक्य आहे? पण जेव्हा ते अनुभवतात, प्रचिती येते, तेव्हा लक्षात येतं की करेक्ट, मी बरोबर सांगत होतो. छोटी गोष्ट पण किती मोठी, म्हणजे किती इम्पॉर्टंट असते ना इम्पॉर्टंट. आपण आयुष्याला खूप कॉम्प्लिकेट केलंय, म्हणजे सगळं अवघड केलं म्हणजेच बरोबर आहे आणि तेच यशस्वी असण्याचा मंत्र आहे असं नाहीये. आनंदापासून म्हणून आपण दूर गेलेलो आहोत. आपण जेव्हा छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधायला लागू, इट इज अ स्टेट. आपण 24 तास आनंदी नाही राहू शकत, पण एका छोट्या छोट्या क्षणिक आनंदात जर आपण, म्हणजे मी फॉर एक्झाम्पल की मी जे खातीये त्यात माझं पूर्ण आहे का लक्ष आणि त्याचा आनंद मी घेते. वरण भात असला तरी चालेल, पण ज्या वेळेस मी रुग्णांना विचारते काल काय खाल्लं, तर त्यांना आठवत नाही. का? कारण आम्ही TV बघत होतो किंवा मोबाईलमध्ये बघत आम्ही हे करत होतो. करेक्ट. सो छोट्या छोट्या गोष्टींमध्ये व्यायामाने सुद्धा आनंद मिळणार आहे. ट्रीटमेंटने सुद्धा तुम्ही कधी आलात आमच्या सेंटरमध्ये जरूर या, त्यांचा अनुभव विचारा आणि ते तुम्हाला असे अर्धा तास सांगतील की त्यांना किती छान वाटतं ट्रीटमेंट घेताना. सो तो अनुभव खूप इम्पॉर्टंट आहे. खूप छान माहिती तुम्ही आज आपल्या ऑडियन्सला दिले. थँक्यू सो मच. पण मला एक शेवटचा प्रश्न आहे की पॉडकास्ट एंड करायच्या अगोदर आपल्या प्रेक्षकांसाठी आरोग्याबद्दल तुम्ही काय सांगाल जरा? की आरोग्य ही सगळ्यात इम्पॉर्टंट ॲसेट आहे आपली. सगळ्या इन्व्हेस्टमेंट, घर वीर सगळं आहे बरोबर, पण सगळ्यात जास्त आपण कशात इन्व्हेस्ट केलं पाहिजे? आरोग्यावरती. आणि आज असं आहे की आपल्याला भरपूर ऑप्शन्स अवेलेबल असतात, खूप एक्सपोजर आहे आपल्याला, तरीसुद्धा योग्य माहिती घेऊन, गुगलवरती मिळतं ते इन्फॉर्मेशन आहे, ते नॉलेज नाही आहे. सो स्टिक टू द नॉलेज. नॉलेज ज्याच्याकडे आहे त्याच्याकडनं उपचार घ्या.
आणि तिसरी गोष्ट म्हणजे ॲक्युपंक्चरबद्दल जी गैरसमज आहे, आपल्याला माहिती नाही म्हणजे ते शास्त्र अस्तित्वात नाही असा त्याचा नाही, अर्थ हां. नाही आहे. 132 देशांमध्ये त्याची प्रॅक्टिस होते. आज भारतात सुद्धा महाराष्ट्र पहिलं सरकार आहे, मी सांगितलं तुम्हाला. सो ही एक नवीन दिशा आहे हेल्थ केअर आणि ह्युमन काइंडला, की पुढच्या 10 वर्षात हे चित्र बदलेल. आणि त्यामुळे त्याच्यावरती मी असं म्हणणार नाही की लगेच तुम्ही विश्वास ठेवा किंवा काय करा, पण ट्राय करून बघायला Yes, हरकत yes. नाही. बरोबर जे आहे. सेफ आहे, इकॉनॉमिकल आहे, हार्मलेस आहे, साईड हां. इफेक्ट्स नाही आहे हां. आणि आजारातून बाहेर पडण्यासाठी मुक्त, सिम्पटमॅटिक नाही तर पूर्णतः बरं होण्यासाठी त्याचा खूप उपयोग होतो. बरोबर आहे. थँक्यू सो मच. मी तुमचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करतो, म्हणजे हो. कोणाला जर काही प्रश्न असतील, कोणाला कोण जर ह्या आजारातून जात असेल हो, तर ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील ह्या ट्रीटमेंटसाठी. करेक्ट. सो प्लीज तुम्ही हा नंबर चेक करा डिस्क्रिप्शनमध्ये आणि तुम्ही मॅमला कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू सो मच. खूप Thank you so छान much. माहिती आणि मलाही खूप चांगलं खूप वाटलं. महत्त्वाचा टॉपिक होता मला असं वाटलं आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला इन्व्हाइट पण केलं. थँक्यू सो थँक्यू मच. सो मच. तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.